नमस्कार, मी नंदकिशोर माणिकराव काळे यशोधरा करिअर अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं मनस्वी स्वागत करतो। एक नवीन विषय आपण कालपासून अभ्यासत आहोत, भारताचं संविधान। तर या संविधान अभ्यासत असताना कालच्या पहिल्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं की भारतीय संविधान सभा जी आहे, ज्यांना संविधानाची निर्मिती करायची आहे, त्या संविधान सभेची रचना नेमकी कशी होती, त्यांची निवड कशी करण्यात आली आणि किती सदस्य संख्या ती होती, हे आपण पहिल्या व्हिडिओमध्ये बघितलं। या आजच्या व्हिडिओमध्ये आपण त्यांच्या जे संविधान सभेचं कामकाज सुरू झालं, ते कामकाज कशा पद्धतीने होतं, काय काय नेमकी कामं झाली, ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत। तर मित्रांनो, काल आपण बघितलं की 389 सदस्य संविधान सभेवरती निवडण्यात आले। तर संविधान सभा जी आहे तिला आपण घटना समिती असं सुद्धा म्हणतो। तर या घटना समितीचं कामकाज आपल्या सर्वांना माहितीच आहे की 2 वर्ष 11 महिने आणि 18 दिवस या कालखंडामध्ये पूर्ण संविधान सभेने कामकाज केलं आणि भारतीय संविधानाची निर्मिती करण्यात आली। तर आज आपण बघणार आहोत की संविधान सभेची जी सत्र आहेत, ज्याला आपण अधिवेशन असं सुद्धा म्हणतो, तर ही संविधान सभेची अधिवेशन नेमकी किती होती, कोणत्या कालखंडामध्ये झाली आणि कोणत्या अधिवेशनादरम्यान नेमकं काय काम करण्यात आलं। तर या ठिकाणी आपण बघूया। तर इथे आपण आहे की पहिल्यापासून तर 11 म्हणजे थोडक्यात काय तर एकूण 11 अधिवेशनामध्ये हे कामकाज झालं। तर कामकाजाची सुरुवात जी आहे तर ती 9 डिसेंबर 1946 ला झाली आणि भारतीय संविधान सभेने संविधान 26 नोव्हेंबर 1949 ला ते स्वीकृत केलं। तर या 9 तारखेपासून 9 डिसेंबर पासून तर 26 नोव्हेंबर 1949 पर्यंत एकूण 11 अधिवेशनामध्ये संविधान सभेने आपलं कामकाज केलं। तर दुसरं आणखी आपल्याला बघायचं आहे की जे पहिलं अधिवेशन आहे ते आपण आज अभ्यासूया। तर भारताच्या इतिहासामध्ये एक महत्त्वाचा दिवस जो आहे, महत्त्वाचा मी यासाठी म्हणतो की लोकशाहीचा पाया भारतामध्ये खऱ्या अर्थाने या दिवशी रोवण्यात आला, कारण जी संविधान सभा निर्मिती झाली होती, म्हणजे भारतीय जनतेने आपले प्रतिनिधी संविधान सभेवरती पाठवले आणि त्या दिवसापासून खऱ्या अर्थानं भारतीय संविधान निर्मितीला सुरुवात झाली। तर तो पहिला दिवस अत्यंत महत्त्वाचा आहे। तो पहिला दिवस नेमका कशा पद्धतीने महत्त्वाचा आहे, त्या दिवशी काय घडामोडी झाल्या, हे सर्व आज आपण बघणार आहोत। तर मित्रहो, या ठिकाणी आपण बघितलं की संविधान सभेची पहिली बैठक म्हणजे जी संविधान सभा जे 389 सदस्य पूर्ण भारतभरातून निवडून देण्यात आले, काही पाठवण्यात आले, तर त्या सदस्यांनी पहिल्या दिवशी नेमकं काय कामकाज केलं, कुठं ते कामकाज त्यांनी सुरुवात केलं, काय घडामोडी घडल्या ते आपण थोडक्यात बघणार आहोत। तर इतिहासामध्ये सर्वात महत्त्वपूर्ण दिवस, भारतात लोकशाहीचा पाया या दिवसापासून रोवायला सुरुवात झाली, एक संविधान निर्मितीची प्रक्रिया या दिवसापासून सुरुवात झाली। तर या दिवसाची सुरुवात जी आहे, या अधिवेशनाची सुरुवात जी आहे तर ती 9 तारखेला झाली। म्हणून भारतीय संविधान सभेचं जे पहिलं अधिवेशन आणि त्याची पहिली बैठक ती 9 डिसेंबर 1946 या दिवशी 9 डिसेंबर 1946 या दिवशी भारतीय संविधान सभेची घटना समितीची पहिली बैठक झाली। तो दिवस सोमवार होता। सोमवार हा दिवस, वेळ सकाळी 11 वाजता आणि ठिकाण होतं संविधान भवन किंवा संविधान सभागृह, दिल्ली, ज्याला कॉन्स्टिट्यूशन असेंब्ली हॉल असं सुद्धा म्हणतात। या हॉलमध्ये सदस्य जमले। तर ती सदस्य संख्या नेमकी किती होती, तर त्या दिवशी एकूण सदस्य संख्येपैकी 211 सदस्य उपस्थित होते। एकूण सदस्य संख्येपैकी 211 सदस्य उपस्थित होते। काल आपण बघितलं की एकूण सदस्य संख्या जी आहे मी तुम्हाला सांगितलं की 389 सदस्य होते। आता या ठिकाणी आपल्याला प्रश्न पडला असेल की नेमके 211 सदस्य, महत्त्वपूर्ण काम आहे, परंतु 211 सदस्य त्या दिवशी का उपस्थित होते, तर त्याचं कारण मित्र असं आहे की एकूण जे 389 सदस्य आपण बघितले होते, तर त्यात आपण बघितलं की यापैकी 73 सदस्य हे मुस्लिम लीगचे होते। आता मुस्लिम लीग या कालखंडामध्ये मुस्लिम लीगची मागणी होती की त्यांना स्वतंत्र पाकिस्तान हवा होता, वेगळा पाकिस्तान, भारतातनं एक वेगळं राष्ट्र त्यांना पाहिजे होतं, स्वतंत्र पाकिस्तान त्यांना पाहिजे असल्यामुळे ज्या कॅबिनेट मिशनने या संविधान सभेची निर्मिती केली, त्या कॅबिनेट मिशनने स्वतंत्र पाकिस्तानची मागणी फेटाळून लावली होती। त्यांची मागणी मान्य न झाल्यामुळे, त्यांना वेगळा पाकिस्तान त्या वेळेत न मिळाल्यामुळे ते 73 सदस्य या पहिल्या सत्राला अनुपस्थितीत राहिले।
आणि दुसरं, संस्थानिकांच्या काही मागण्या पूर्ण झाल्या नाही. संस्थानिकांना 93 सदस्य पाठवायचे होते, त्या 93 सदस्यांनी सुद्धा संविधान सभेमध्ये भाग घेतला नाही. अशा पद्धतीनं संस्थानांचे 93 प्रतिनिधी आणि मुस्लिम लीगचे 73 प्रतिनिधी असे एकूण प्रतिनिधी अनुपस्थित राहिले आणि 211 सदस्य या पहिल्या बैठकीसाठी हजर राहिले. तर मित्र, 211 सदस्य त्या दिवशी आलेत. त्या 211 सदस्यांपैकी 207 सदस्यांनी रजिस्टरवर सह्या केल्या. 207 सदस्यांनी रजिस्टरवर सह्या केल्या. आणि आणखी एक महत्त्वाची माहिती म्हणजे या 211 सदस्यांपैकी 211 पैकी 9 सदस्य ह्या महिला होत्या. 9 सदस्य ह्या महिला होत्या. एकूण जर विचार केला, एकूण जर संविधान सभेचा विचार केला तर एकूण 15 महिला या संविधान सभेमध्ये होत्या. संविधान सभेमध्ये या 15 महिलांचं सुद्धा महत्त्वाचं योगदान आहे. त्यामध्ये नावं त्या 15 ज्या महिला आहेत तर त्यांच्यावरती आपण एक स्पेशल व्हिडिओ घेऊया, ज्यामध्ये विजयालक्ष्मी पंडित आहे, राजकुमारी अमृता कौर आहे, हंसाबेन मेहता आहेत. यांच्यासारख्या 15 महिला ज्या आहेत तर त्या 15 महिलांनी या संविधान सभेमध्ये भाग घेतला होता आणि त्यांची सुद्धा महत्त्वपूर्ण त्यांनी योगदान आपल्या भारतीय संविधानासाठी दिलेलं आहे. तर त्या 15 सदस्यांपैकी एकूण 9 महिला या पहिल्या दिवशी ह्या हजर होत्या. आता या पहिल्या दिवशी नेमकं काय कामकाज झालं ते आपण थोडक्यात बघूयात. तर ही अशा पद्धतीची बैठक 9 तारखेला दिल्ली येथील संविधान सभागृह जे आहे, असेंब्ली हॉल आहे, तर त्या ठिकाणी झालं. आणि या दिवशी नेमकं काय कामकाज झालं तर ते आपण बघूयात. तर आता हे पूर्ण सदस्य 211 सदस्य त्या ठिकाणी जमले. आता या 211 सदस्यांपैकी यांना एक अध्यक्ष निवडायचा होता. तर जोपर्यंत कायमस्वरूपी अध्यक्ष निवडला जात नाही तोपर्यंत एका प्रोटेम स्पीकर, ज्याला आपण म्हणतो म्हणजे तात्पुरता अध्यक्ष म्हणून एकाची निवड करायची असते. ही प्रथा फ्रान्स या देशापासून आपण घेतलेली आहे. फ्रान्स या देशामध्ये ही प्रथा आहे की जोपर्यंत कायमस्वरूपी अध्यक्ष निवडला जात नाही तोपर्यंत एका तात्पुरत्या अध्यक्षाची निवड केली जाते आणि त्यासाठी निकष असतो की वयाने सर्वात ज्येष्ठ. तर भारताने सुद्धा या फ्रान्सच्या प्रथेचं अनुकरण केलं आणि आपल्या सर्व सदस्यांपैकी जे वयाने सर्वात ज्येष्ठ आहेत त्यांची निवड त्यांनी काय केली तर तात्पुरते अध्यक्ष म्हणून केली. तर आपण बघूयात की तात्पुरते अध्यक्ष म्हणून त्यांनी कोणाची निवड केली. तर या पहिल्या दिवशी जे सदस्य हजर होते तर या हजर सदस्यांपैकी वयाने सर्वात ज्येष्ठ जे होते तर ते सदस्य होते सच्चिदानंद सिन्हा, जे बिहार राज्याचं प्रतिनिधित्व करत होते. बॅरिस्टर होते, त्यानंतर पत्रकार सुद्धा होते. जे बिहारमध्ये, बिहार हे राज्य बंगालपासून वेगळं ज्यावेळेस झालं तर त्यावेळेस त्यांचा महत्त्वाचा त्यात वाटा सुद्धा होता. पत्रकार होते. भारत देशासाठी जे चळवळी चालल्या त्या चळवळीमध्ये त्यांचा सुद्धा सक्रिय सहभाग होता. बिहारमध्ये द बिहार टाइम्स नावाचं वृत्तपत्र जे गाजलेलं होतं, त्याला बिहारी नावानं ओळखलं जायचं, ते वृत्तपत्र सुद्धा ते चालवायचे. अशा पद्धतीचे जे सच्चिदानंद सिन्हा आहेत तर वयाला सर्वात ज्येष्ठ होते, 75 वर्षाचे होते. नंतर कालांतराने 2 वर्षांनी 1950ला त्यांचं देहावसान झालं. तर अशा या सच्चिदानंद सिन्हा यांची निवड वयाने ज्येष्ठ असल्यामुळे फ्रान्स प्रथेचं अनुकरण करून त्यांची निवड करण्यात आली. तर अशा पद्धतीनं सच्चिदानंद सिन्हा यांची निवड जी आहे तर ती तात्पुरते अध्यक्ष म्हणून करण्यात आली. यात आणखी एक महत्त्वाची बाब, काँग्रेसचे त्या काळचे जे अध्यक्ष होते आचार्य जे.बी. कृपलानी, तर आचार्य जे.बी. कृपलानी यांनी या सच्चिदानंद सिन्हा यांच्या नावाचा जो प्रस्ताव आहे तर तो प्रस्ताव त्यांनी मांडला होता. आचार्य जे.बी. कृपलानी यांनी प्रस्ताव मांडला आणि तो प्रस्ताव सभागृहामध्ये पास होऊन वयाने ज्येष्ठ असल्या कारणाने सच्चिदानंद सिन्हा यांची निवड करण्यात आली. सच्चिदानंद सिन्हा त्यावेळेस या कालखंडामध्ये 75 वर्षाचे होते. प्रकृती अस्वस्थ्यामुळे त्यांनी दुपारच्या सत्रानंतर एक सभागृहाला विनंती केली की माझी प्रकृती व्यवस्थित नाही किंवा मला त्रास होतोय, तर त्या कारणे एक तात्पुरते उपाध्यक्ष म्हणून सुद्धा आपल्याला निवड करावी लागेल अशी विनंती या अध्यक्षांनी सभागृहाला केली. आणि त्याच वेळेस तात्पुरते उपाध्यक्ष म्हणून दुपारच्या सत्रानंतर एक निवड करण्यात आली. तर तात्पुरते उपाध्यक्ष म्हणून फ्रँक अँथनी यांची निवड करण्यात आली. परीक्षेच्या दृष्टीने सुद्धा हा महत्त्वाचा पॉईंट आहे. बऱ्याच वेळा परीक्षेमध्ये विचारतात की संविधान सभेचे तात्पुरते अध्यक्ष कोण, तात्पुरते उपाध्यक्ष कोण. जर आपण लोकसेवा आयोगाकडे गेलो तर हे सुद्धा विचारू शकतात की त्यांच्या नावाची शिफारस कोणी केली होती.
हे सुद्धा आपल्याला विचारू शकतात. तर सच्चिदानंद सिन्हा हे तात्पुरते अध्यक्ष, तारीख 9 डिसेंबर 1946 आणि फ्रँक अँथनी हे तात्पुरते उपाध्यक्ष, तारीख 30 राहील. त्यानंतर आपण बघूया की या दिवशी आणखी नेमकं काय काम झालं. तात्पुरते अध्यक्ष उपाध्यक्ष यांची निवड झाली. अध्यक्षस्थान सच्चिदानंद सिन्हा यांनी ग्रहण केलं. अध्यक्षस्थान ग्रहण केल्यानंतर भारत जो आहे तर भारत लोकशाहीचा पाया त्या दिवसापासून तयार करायला सुरुवात झाली होती, तयार करत होता. महत्त्वाचा दिवस होता, ऐतिहासिक दिवस होता. सर्व लोक आनंदी होते. सर्व जण म्हणजे भारतीय जनतेने यांच्या खांद्यावरती ती जबाबदारी दिली होती संविधान तयार करण्याची. आपले पूर्ण जनतेने प्रतिनिधी म्हणून त्यांना तिथं पाठवलं होतं. बाकी देशसुद्धा त्याकाळी जे लोकशाही देश होते, या लोकशाही देशांना सुद्धा ती एक आनंदाची गोष्ट होती की एक भारतासारखा एक बलाढ्य देश लोकशाहीकडे मार्गक्रमण करत आहे. तर त्या देशांनी आपल्या सदिच्छा भारतासाठी पाठवल्या होत्या. परीक्षेच्या दृष्टीने सुद्धा महत्त्वाचं आहे आणि एक सर्वसामान्य माणूस म्हणून ते सुद्धा आपल्याला माहिती असलं पाहिजे. तर त्या दिवशी काही देशांनी एक सदिच्छा संदेश भारतासाठी पाठवले आणि त्या सदिच्छा संदेशांचं वाचन तात्पुरते अध्यक्ष जे आहेत सच्चिदानंद सिन्हा यांनी केले. तर त्या सदिच्छा नेमक्या कोणत्या देशांनी पाठवल्या ते सुद्धा आपण बघूया. तर भारताला अमेरिका, ज्या देशाने जगात सर्वात आधी संविधान तयार केले तो अमेरिका, त्यानंतर भारताचे शेजारील राष्ट्र असेल चीन आणि ऑस्ट्रेलिया, या 3 देशांनी भारताला सदिच्छा पाठवल्या होत्या. त्या सदिच्छांचं वाचन अध्यक्षांच्या हस्ते झालं आणि अशा पद्धतीनं हा पहिला दिवस जो आहे तर तो पहिला दिवस त्या ठिकाणी त्यांनी कामकाज केलं. सच्चिदानंद सिन्हा यांनी आपल्या भाषणामध्ये कशा पद्धतीनं मार्गक्रमण आपल्याला करायचं आहे, आपली वाटचाल नेमकी कशी असेल हे सुद्धा त्या दिवशी सर्व सदस्यांना संबोधित करताना सांगितलं आणि अशा पद्धतीनं हा पहिला दिवस जो आहे तर तो पहिला दिवस कामकाज करण्यामध्ये त्यांचा गेला. त्यानंतर आपल्याला बघायचं आहे की संविधान सभेची जी दुसरी बैठक आहे म्हणजे पहिल्याच अधिवेशनामधला दुसरा दिवस, तो दिवस सुद्धा अत्यंत महत्त्वाचा आहे. कारण काय महत्त्वाचं मी यासाठी म्हणतो की त्या दिवशी कायमस्वरूपी अध्यक्ष यांची निवड करण्यात आली. तर ते सुद्धा आपल्याला बघायचं आहे. तो दिवस होता 11 डिसेंबर 1946. सत्र तेच आहे, पहिल्या सत्रामधला हा दुसरा बैठकीचा दिवस. तर या दुसऱ्या बैठकीचा दिवस सुरुवात झाल्यानंतर अध्यक्षस्थानी जे आहे तर ते तात्पुरते अध्यक्ष सच्चिदानंद सिन्हा हेच होते आणि संविधान सभेला कायमस्वरूपी अध्यक्षाची निवड करायची होती. तर कायमस्वरूपी अध्यक्षांची निवड करत असताना काँग्रेसचे त्या काळचे अध्यक्ष आचार्य जे.बी. कृपलानी, या आचार्य जे.बी. कृपलानी यांनी डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांच्या नावाची शिफारस केली आणि त्यांनी जो प्रस्ताव मांडला त्या प्रस्तावाला सरदार वल्लभभाई पटेल यांनी अनुमोदन दिलं आणि सर्वानुमते डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांची कायमस्वरूपी अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली. तर या दिवशी ती घटना घडली. तर घटना समितीचे संविधान सभेचे कायमस्वरूपी अध्यक्ष म्हणून डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांची निवड करण्यात आली. आपल्या सर्वांना माहिती आहे की डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे घटना समितीचे अध्यक्ष होते, परंतु त्यांची निवड म्हणजे 11 डिसेंबर 1946ला त्यांची निवड करण्यात आली. 2 गोष्टी मी सांगितल्या त्या सुद्धा महत्त्वाच्या आहेत. तर त्यांच्या नावाची शिफारस जी आहे तर त्यांच्या नावाची शिफारस आचार्य जे.बी. कृपलानी यांनी केली आणि त्या शिफारसीला किंवा त्या ठरावाला सरदार वल्लभभाई पटेल यांनी अनुमोदन दिलं. आणि नंतर आणखी महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवण्यासारखी जी आहे तर डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांना मौलाना आझाद आणि जे.बी. कृपलानी यांनी त्यांच्या त्या अध्यक्षीय खुर्चीपर्यंत नेलं आणि नंतर त्यांना त्या ठिकाणी आसनस्थ करण्यात आलं. तर अशा पद्धतीनं डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांनी 11 डिसेंबर 1946ला आपलं अध्यक्षीय स्थान स्वीकारलं. त्यानंतर घटना समिती जी आहे तर संविधान लिहित असताना त्यांना काही कायदेशीर अडचणी येणार होत्या. तर त्या कायदेशीर अडचणी सोडवण्यासाठी कुणीतरी एक घटना तज्ज्ञ म्हणा किंवा एक कायदेविषयक सल्लागार म्हणा याची त्यांना आवश्यकता होती आणि ती त्यांची गरज होती. तर त्या काळी म्हणजे या 1946च्या कालखंडामध्ये भारताचे व्हाईसरॉय जे आहेत ते लॉर्ड व्हेवेल होते. लॉर्ड व्हेवेल, तर या लॉर्ड व्हेवेल यांनी घटना समितीसाठी
कायदेविषयक सल्लागार कोणीतरी असावं म्हणून काय केलं होतं, कायदेविषयक सल्लागार म्हणून आपल्या सर्वांना माहिती असेलच, तर कायदेविषयक सल्लागार म्हणून डॉक्टर B.N. राव यांची निवड करण्यात आली, ज्यांचं भारतीय घटनेच्या निर्मितीमध्ये महत्त्वाचं योगदान आहे. ज्यावेळेस संविधान सुपूर्द करत असताना, त्याच्या 26 तारखेला सुपूर्द करत त्याच्या अगोदरल्या दिवशी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटना समिती समोर जे भाषण दिलं, त्या भाषणामध्ये सुद्धा बाबासाहेब आंबेडकरांनी कौतुक B.N. राव यांचं केलं आणि सांगितलं की यांनी जर कदाचित B.N. राव नसते तर हे संविधान पूर्ण होऊ शकलं नसतं, यांच्याशिवाय ते अपूर्ण आहे अशा पद्धतीने. म्हणजे आपण बोलू शकतो की B.N. राव जे आहेत तर ते घटना समितीमध्ये भारतीय संविधानाच्या निर्मितीमध्ये सुद्धा यांचं महत्त्वाचं योगदान आहे. कायदेतज्ञ होते, पेशाने वकील आहेत, कायदेतज्ञ होते. त्यानंतर आंतरराष्ट्रीय न्यायालयामध्ये न्यायाधीश म्हणून सुद्धा डॉक्टर B.N. राव यांनी काम केलं होतं. तर भारतीय संविधानामध्ये ज्या महत्त्वाच्या व्यक्तींचे योगदान आहे ते सुद्धा आपण एखाद्या नेक्स्ट लेक्चरमध्ये स्वतंत्र तो प्रकरण आपल्याला बघायचं आहे. तर अशा पद्धतीनं कायदेविषयक सल्लागार म्हणून B.N. राव यांची नियुक्ती करण्यात आली. परीक्षेच्या दृष्टीनं 2 पॉईंट महत्त्वाचे लक्षात ठेवायचे. पहिली गोष्ट, यांची नियुक्ती कोणी केली तर त्या काळचे भारताचे व्हाईसरॉय लॉर्ड वेव्हेल यांनी B.N. राव यांची नियुक्ती केली. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट की डॉक्टर B.N. राव जे आहेत तर ते घटना समितीचे सदस्य नव्हते. म्हणजे मी सांगितलं की 389 जे सदस्य आहेत तर त्यापैकी सदस्य नव्हते, म्हणजे हे घटना समितीवर निवडून किंवा पाठविण्यात आलेले नव्हते. B.N. राव घटना समितीचे सदस्य नव्हते आणि यांची नियुक्ती केली होती लॉर्ड व्हेवेल यांनी. त्यानंतर पहिल्या अधिवेशनादरम्यान जी तिसरी बैठक आहे तर त्या बैठकीबद्दल आपण बघू. ही बैठक सुद्धा महत्त्वाची आहे. ती महत्त्वाची या दृष्टीनं की ही जी तिसरी बैठक आहे तर ती आपण या ठिकाणी बघू 13 डिसेंबर. 9 तारीख बघितली आपण, 11 बघितली आणि 13 डिसेंबर बघितली. तर या दिवशी नेमकं काय झालं ते सुद्धा आपण थोडक्यात बघूया. 13 डिसेंबर 1946. मित्रांनो, ही तारीख महत्त्वाची या दिवशी यासाठी की या दिवशी त्या काळचे हंगामी जे पंतप्रधान होते पंडित जवाहरलाल नेहरू, या पंडित जवाहरलाल नेहरूंनी या दिवशी 13 डिसेंबर 1946ला संविधान सभेमध्ये एक ठराव मांडला, जो ठराव उद्दिष्टांचा ठराव म्हणून ओळखला जातो. तर तो ठराव या दिवशी म्हणजे 13 डिसेंबर 1946ला मांडला. आपण म्हणूयात की पंडित जवाहरलाल नेहरू उद्दिष्टांचा ठराव मांडला. आता हा उद्दिष्टांचा ठराव म्हणजे नेमकं काय आहे तर आपण सगळं जण जे संविधान जेव्हा आपण बघतो तर संविधानाची जी प्रस्तावना आहे, भारतात सुरुवात आहे, आम्ही भारताचे लोक, भारताचे एक सार्वभौम, ही भारतीय संविधानाची प्रस्तावना आहे. या प्रस्तावनेला नाना पालखीवाला यांनी घटनेचं ओळखपत्र असं सुद्धा म्हटलेलं आहे. तर ही प्रस्तावना आहे, ज्याला आपण उद्देशिका सुद्धा म्हणतो, सरनामा सुद्धा म्हणतो, प्रियम्बल म्हणतो. तर हा जो सरनामा आहे तर हा पूर्ण सरनामा पंडित जवाहरलाल नेहरूंनी जो उद्दिष्टांचा ठराव या तारखेला मांडला, या उद्दिष्टांच्या ठरावावरून नंतरच्या काळामध्ये ती प्रस्तावना, तो सरनामा तयार करण्यात आला. त्यामुळे हा उद्दिष्टांचा ठराव सुद्धा महत्त्वपूर्ण आहे. तर हा अशा पद्धतीनं हा उद्दिष्टांचा ठराव पंडित जवाहरलाल नेहरूंनी 13 डिसेंबर 1946ला पहिलं सत्र सुरू असताना मांडला. या उद्दिष्टांच्या ठरावामध्ये घटनेची नेमकी उद्दिष्टे काय असतील, घटनेमध्ये जे भारताचे नागरिक आहेत त्यांना कोणत्या पद्धतीनं स्वातंत्र्य दिल्या जाईल, स्वातंत्र्य असेल, समता असेल, न्याय असेल, तर हे सर्व गोष्टी या उद्दिष्टांच्या ठरावामध्ये म्हणजे भारतीय संविधानाचं जे ओळखपत्र आहे सरनामा, तो सरनामाच नेमका या उद्दिष्टांच्या ठरावावरून बनवण्यात आला. तर अशा पद्धतीने ही सुद्धा तारीख महत्त्वाची आहे. आणखी एक गोष्ट यात महत्त्वाची लक्षात ठेवण्यासारखी ही आहे की 13 तारखेला त्यांनी ठराव मांडला असं मी म्हटलेलं आहे. तर 13 डिसेंबर 1946ला तो ठराव मांडला. आणि या ठिकाणी आपण बघूयात की दुसरं सत्र 20 ते 25 जानेवारी 1947 मला झाला. तर हा ठराव जो आहे तर ठराव मांडल्यानंतर तो ठराव दुसरं सत्र सुरू असताना 22 जानेवारी 1948 रोजी हा ठराव पास करण्यात आला. आपण पास करण्यात म्हणून किंवा संमत करण्यात आला. ही सुद्धा तारीख महत्त्वाची आहे, परीक्षेत बऱ्याच वेळा
विचारल्या जाते। तर हा ठराव मांडण्यात आला 13 तारखेला आणि तो 22 जानेवारी 1948ला तो ठराव संविधान सभेने पास केला। तर अशा पद्धतीने पहिल्या अधिवेशनापासून तर 11व्या अधिवेशनापर्यंत म्हणजे हा कालखंड जर आपण बघितला तर 9 डिसेंबर ते 26 नोव्हेंबर 1949 2 वर्ष 11 महिने आणि 18 दिवस या कालखंडामध्ये पहिल्या अधिवेशनापासून 11व्या अधिवेशनापर्यंत कामकाज चाललं। परीक्षेच्या दृष्टीने आपल्याला जी गोष्ट महत्त्वाची ध्यानात ठेवायची आहे तर ती अशी की नेमकं कामकाज हे किती दिवस चाललं। यामध्ये आपण बघतो की पहिल्या अधिवेशनात 9 ते 13, दुसरं अधिवेशन 20 ते 25 जानेवारी म्हणजे काही दिवसांमध्ये पहिलं अधिवेशन त्यात 3 दिवसामध्ये, दुसरं अधिवेशन असेल अशा दिवसांमध्ये ते अधिवेशन झालं। तर एकूण पूर्ण दिवस जर आपण मोजले तर पूर्ण 165 दिवस हे कामकाज चालले। 165 दिवस हे महत्त्वाचं आहे। 165 दिवस कामकाज चालले। सत्र पूर्ण 11 होती। या 11-17 दरम्यान 165 दिवस कामकाज झाले। दुसरी महत्त्वाची गोष्ट, भारताला स्वातंत्र्य जे आहे तर ते 15 ऑगस्टला मिळालं। तर त्यावेळेस 5वे भारतीय संविधान सभेचे सत्र सुरू होते। ही सुद्धा एक गोष्ट आपल्याला या ठिकाणी लक्षात घ्यायची आहे की त्या काळात त्यावेळेस 5वं अधिवेशन सुरू होतं। दुसरी गोष्ट यात आपण बघू शकतो की भारत स्वतंत्र होण्याच्या आधी काही सत्र झालीत आणि भारत स्वतंत्र झाल्याच्या नंतर काही सत्र झाली। तर मित्रांनो, स्वातंत्र्यापूर्वी आणि स्वातंत्र्यानंतर, स्वातंत्र्यापूर्वी एकूण 4 आणि स्वातंत्र्यानंतर 7 अशा पद्धतीनं 11 सत्रांमध्ये 165 दिवस भारतीय संविधान सभेने कामकाज केलं। ही गोष्ट एक महत्त्वाची ध्यानात ठेवायची की स्वातंत्र्याच्या पूर्वी किती सत्र झाली आणि स्वातंत्र्याच्या नंतर एकूण 11 सत्रांपैकी 4 सत्र ही भारत स्वतंत्र होण्याच्या आधी आणि 7 सत्र ही भारत स्वतंत्र झाल्याच्या नंतर। पहिल्या अधिवेशनापासून 11 एकूण 11 सत्र 165 दिवस कामकाज अशा पद्धतीनं भारतीय संविधान निर्मितीची प्रक्रिया जी आहे तर ती सुरू झाली। यानंतरच्या व्हिडिओमध्ये आपण भारतीय संविधान सभेमध्ये महिलांचं जे योगदान आहे तर त्याच्यावरती एक स्वतंत्र व्हिडिओ घेणार आहोत। व्हिडिओ तुम्हाला जर आवडत असतील तर कृपया तुम्ही आमचं जे चॅनल आहे ते चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओ शेअर करा, मित्रमंडळींना, विद्यार्थी वर्गांना सांगा। जर तुमच्याकडनं आम्हाला असाच प्रतिसाद मिळत असेल तर आम्हाला सुद्धा एक नवा उत्साह येईल आणि आम्ही सुद्धा तेवढ्या जोमानं नवीन आपल्यासाठी सर्व व्हिडिओ घेऊन येऊ। तुर्तास थांबतो। धन्यवाद।